आम्ही दोघं नवरा बायको आहोत, हे आम्हाला रूम देत नाहीये. म्हणून हे असं रिसेप्शन वर. अहो नाही, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही दोघं खरंच नवरा बायको आहोत आणि इथे आम्ही हनीमून स्वीट बुक केला होता. हा तुमचा रिसेप्शनिस्ट आम्हाला चाव्याच देत नाही आमच्या रूमच्या. एक मिनिट. हा दाखव. हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे, करा चेक करा. बघा त्यांनाही दाखवा. अरे हो, हे मॅरेज सर्टिफिकेटच आहे. हा सॉरी सर, आमच्याकडनं चूक झाली. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज. इट्स ओके. गिव्ह मी द कीज प्लीज. रिसेप्शनिस्ट गिव्ह मी द कीज. देतो, भडकू नका. एन्जॉय युअर स्टे. थँक्यू. ऑल द बेस्ट. ओ येस थँक्यू. आपलं लग्न झालंय असं वाटतच नाही म्हणे. अरे आता त्याला वाटलं तसं, जाऊ दे ना. आणि हे बघ, आपलं लग्न झालंय ना, ते महत्वाचं आहे. हे दोघं खरंच नवरा बायको असतील. सर्टिफिकेट तर खरं दिसतंय, पण नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्याला पोलिसांना कळवायला लागेल. ए तरुण, चल आपण ना मस्त बाहेर जाऊन फिरून येऊया, तुला छान वाटेल. चल. नको, पॉइंटवर फिरण्यापेक्षा मला वाटतं रूम मध्ये थांबण्यातच पॉइंट आहे. का? म्हणजे बघ ना, आता आपण बाहेर फिरायला जाणार, उगाचच भटकत राहणार, त्यापेक्षा आपण इथे जे करायला आलोय थेट त्याच पॉइंटला जाऊया ना. काय? नाही, त्यापेक्षा आपण पॉइंट टू पॉइंट जाऊया. आधी बाहेर जाऊया, फिरूया, रिलॅक्स होऊया, मग काय पुढचे सगळे दिवस आहेतच की. काय चाललंय तुमच्या इथे? तुम्हाला रूम दिली ना, मग परत इथे काय चाललंय? अहो आमचं काहीच चाललं नाहीये. हा तुमचा जो स्टाफ आहे ना, त्याचं काहीतरी चाललंय. ते आम्हाला इथनं बाहेर जाऊ देत नाहीयेत. आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं? बाहेर नाही जायचं? कशाला उगाच जायचं बाहेर? मी येतो ना तुमच्यावर एन्जॉय करायला. काय म्हणताय? अरे काय यांचा प्रॉब्लेम काय आहे? हे असं का वागतायत आपल्याशी? आम्हाला इकडनं बाहेर का जाऊ देत नाही तुम्ही? शांत. काय चाललंय काय तुमच्या लोकांचं? हे मॅनेजर कोण आहे हॉटेलचा? मॅनेजर मी. तुम्ही कंप्लेंट केली होती ना, एक तरुण जोडपं पळून आलंय म्हणून? हो. अरे काही चाललंय काय ह्या जगामध्ये? तुम्हाला एक सांगतो, आजकालच्या तरुण पोरांची डोकीच फिरलेत. हो, लहान वयात पळून जाऊन लग्न करतात. याला आमच्या डिपार्टमेंटला फुकटचा त्रास. खरंच हो, बरोबर आहे त्यांचं. हो. हे कुठे ते नवीन जोडपं आलेलं पळून? तुला सांगतो, माझा आजच्या इतका अपमान यापूर्वी कधी झालेला नव्हता. मला वाटतं माझं पोलिसांचीच काहीतरी वाकडं आहे. खरंच. जाऊ दे रे, नको तू एवढं मनावर घेऊस, विसर ना आता. कसं विसरू अगं? आपल्याला काय काय करायला लागलं बघतेस ना तू. वा, मधुचंद्राला फिरायला मस्त बाहेर पडलेला असताना पोलीस स्टेशनला जावं लागणारा बहुतेक मी पहिलाच असेल. आपल्या लग्नाचे फोटो दाखवले आणि त्यानंतर ज्या प्रॉडक्ट्सची माझ्याकडे डीलरशिप आहे ती प्रॉडक्ट्स तुझ्या मुलाला 1 वर्षासाठी फ्री देईन असं सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं. माहितीये ना तुला? हा, तू कोणती प्रॉडक्ट्स विकतोस रे? माझ्याकडे ना बेबी ऑइल, ग्राईप वॉटर, बेबी डायपर्स अशी सगळी लहान मुलांची प्रॉडक्ट्स आहेत. आई गो, अशी बाळांची प्रॉडक्ट्स विकतोस? किती छान. मस्त आहे तुझी नोकरी रे. आडनावाला साजेशी. कंट्रोलच कर. नो कंट्रोल. शपथ रवी, कॉलेजची पिकनिक आली वाटतं. ही शपथ याच्या. हा मला बोलला? अरे मला बोलला? काय रे? नाही. मी कॉलेजमध्ये असं बोललास तू? कॉलेजची पिकनिक आली. घबरे, ही कॉलेजची पिकनिक वाटते तुला? डोकं बिकं फिरलंय काय? हा, कॉलेज पिकनिक बद्दल बोलतोय ना? कॉलेजची पिकनिक आली आहे? कुठे आहेत मुलं? कुठे दाखव ना कॉलेजची. अरे ही काय प्रॉब्लेम आहे तुला त्याच्यात? हा, अच्छा, म्हणजे तू मला बोलत नव्हतास? हो, काय वेळ लागलाय का तुम्हाला? तुम्ही आणि कॉलेज स्टुडंट? हो ठीक आहे, वाटता थोडे लहान म्हणून काय झालं? तुम्ही काय कॉलेज स्टुडंट म्हणता स्वतःला? हा, अहो इतके मोठे झालाय तुम्ही, काय लहान मुलासारखं वागताय? अरे तो तुला कॉलेज गोईंग लहान म्हणाला असं वाटून चिडून रागावून धावून गेला होतास ना त्याच्या अंगावर. मग आता तो तुला मोठा म्हणाला तरी तू अस्वस्थ झालाय. असं नको तर काय करू? वय भरभर हातातनं निसटून जातं आणि लवकर मोठं होण्याच्या शर्यतीत
माणसं लहानपण गमावून बसतात आणि एकदा का खरंच मोठे झाले ना की ते लहानपण पुन्हा एकदा जगण्याचा चान्स हातातनं निसटून गेलेला असतो. आणि तोच चान्स देवाने आपल्याला भरभरून दिलाय. थँक्स टू यू. तुझ्यामुळे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ए माझ्या घरच्यांनी माझं हे नाव का ठेवलं असेल हे आत्ता कळतंय मला. मला वाटतं बहुतेक त्यांना आधीच जाणवलं असेल की आपला हा मुलगा कायमच असा लहान चिरतरुण दिसणार आहे, म्हणून त्यांनी माझं नाव ठेवलं तरुण 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 तरुण. हो, शरीराने असा तरुण आणि मेंदूने बाळ. चिडक बाळ. सॉरी, खरंच सॉरी, 100% सॉरी. यापुढे मी ठरवलंय आता आपण अजिबात चिडायचं नाही. मग कोणी आपल्याला तरुण म्हणो, बाळ म्हणो किंवा टिल्लू म्हणो, रागवणं बंद. वा, चला म्हणजे आपला मधुचंद्र सामान्यांसारखा साजरा होणार. तर होणार म्हणजे काय, होणारच. अगं त्याचसाठी तर आपण इथे आलोय. पण आपला हनीमून ना असा सर्वसामान्य लोकांसारखा नाही साजरा होणार. म्हणजे सर्वसामान्य हनीमून हे फक्त पोक्त वयस्कर लोकांचे होतात. आपल्यासारख्या यंग, डॅशिंग आणि मॉडर्न लोकांचे हनीमून असे जरा हटके वेगळे साजरे होतात. यू सी. कसे दिसतो आपण, कसे आहोत यापेक्षा आपण कसे जगतो ह्याचा विचार व्हायला हवा. वयाचा विचार सोडा, मस्त जगा आणि भेटा पुढच्या भागात. आणि तोपर्यंत काळजी घ्या.